मित्रांनो, हा आहे पुसद गुंज रोड, पुसद माहूर रोड सुद्धा म्हणतात त्याला। या रोडला क्रॉस करते वर्धा नांदेड रेल्वे लाईन। मित्रांनो, आजचे अपडेट बेलगावांपर्यंत आहे, जे धुंदी घाटच्या दुसऱ्या साईडला आहे। म्हणजे धुंदी घाटातले अपडेट नाही आहे, डायरेक्ट बेलगावांचे अपडेट आहे। इथून आपण डायरेक्ट बेलगावांना जाऊ। बघा, हे रोडच्या साईडचा अर्थवर्क आहे, डिग्रस रेल्वे स्टेशनकडून येणारं अर्थवर्क। आणि या अर्थवर्कच्या साईडला एक लोणी गावाकडे जाणारा सुद्धा रोड आहे। आपण आहोत पुसदपासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर। ते बाईक चालली माहूरकडे मित्रांनो। रोडच्या दुसऱ्या साईडला पुसद रेल्वे स्टेशनकडे जाणारं अर्थवर्क आहे। मित्रांनो, पुसद रेल्वे स्टेशनची फायनल लोकेशन आधी कन्फर्म नाही आहे। आपण दिलेली आहे ती चिलवाडी रोडच्या साईडची, ते एक अंदाज म्हणून आहे, फायनल लोकेशन नाही आहे। आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। पुसद साईडकडले वर्धा नांदेड रेल्वे लाईनची अपडेट आपली 3री का 4थी आहे मित्रांनो। लवकरच नांदेडच्या जवळची अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे मित्रांनो, तर चॅनलशी जुळून राहा जा। चला तर मग बेलगावांकडे। मित्रांनो, आता आपण आहोत बेलगाव रोडवर। हे पुसद रेल्वे स्टेशनकडे जाणारं अर्थवर्क आहे, म्हणजे धुंदी गावाकडं। तिथून टनल चालू होणार आहे मित्रांनो। समोरून ते जे ट्रक दिसत आहे तिथून टनल चालू होणार आहे धुंदीकडे जाणारी। पुसद इथून आहे मित्रांनो 12-13 किलोमीटर अंतरावर। बेलगावांपाशी सुद्धा भरपूर काम झालेलं आहे मित्रांनो। याच्या अगोदर जेव्हा आपण याची अपडेट दिली तेव्हा इतकं काही काम इथं झालेलं नव्हतं। हे जे ट्रक दिसत आहे ते येत आहे डिग्रस रेल्वे स्टेशनकडून अर्थवर्क। रेल्वे लाईन इथून खालून जाणार आहे मित्रांनो, म्हणजे समोर टनल आहे त्यामुळं खालून जाणार आहे। आणि वरती ब्रिज राहणार आहे सामान्य वाहतुकीसाठी। म्हणजे 20 ते 25 फूट खोल, 20 फूट तरी कमीत कमी खोल खालून रेल्वे लाईन जाणार आहे या बेलगावान गावाच्या जवळून। आपण आहोत डिग्रस पुसद रोड जे आहे त्या रोडपासून 200 मीटर आतमध्ये वर्धा नांदेड रेल्वे लाईनची अपडेट घ्यायला आलेलो आहोत आपण। मित्रांनो, बेलगावांच्या जवळ म्हणजे बेलगावांसाठीच रेल्वे स्टेशन बनणार आहे, परंतु त्याची फायनल लोकेशन अधिक आपल्याला कळलेली नाही आहे, म्हणजे माहिती नाही आहे। त्यामुळे त्याची अपडेट आपण नंतर देणार आहोत, जेव्हा आपल्याला पूर्ण कन्फर्म माहिती मिळेल तेव्हा। कसं आता आपण अपडेट देऊन देतो ना, मग 100-200 मीटर इकडे तिकडे होते ते अपडेट, म्हणजे रेल्वे स्टेशनची जागा, तर ते कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे म्हणून आपण ते लेट देत आहोत अपडेट। मित्रांनो, हे जिथं काम चालू आहे इथं जाई बांधलेली आहे वॉल कंपाऊंडसारखी, म्हणजे जे खोदाई केलेली आहे रेल्वेच्या मार्गासाठी, त्याच्यात कोणतं वाहन किंवा कोणते व्यक्ती त्याच्यानी पडलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी ते वॉल कंपाऊंडसारखी ताराची कंपाऊंड केलेलं आहे। का पाणी आहे खूप तिथं सध्या पावसाळा असल्यामुळं, आणि खोलसुद्धा खूप आहे ते, त्यामुळे तसं वॉल कंपाऊंडसारखं तार बांधण्यात आलेले आहे। बघू शकता तुम्ही, ही धुंदी म्हणजे पुसद रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग आहे। आणि खोलाही तुम्ही बघू शकता 25-30 फूट खोल असल्यासारखी आहे। मित्रांनो, मागील 1 वर्षापासून आपण याची अपडेट घेत आहोत। 2 व्हिडिओच्या याच्या अगोदर आपण टाकलेले आहे बेलगावांचेच, तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या, चॅनलवर उपलब्ध आहे। मित्रांनो, 2027 पर्यंत डिग्रसपर्यंत काम कंप्लीट करण्याचे यांचे उद्देश आहे। आत्ता कामाची प्रगती बघून असं वाटते का ते पुसद उमरखेडपर्यंत सुद्धा 2027 पर्यंत कंप्लीट होऊ शकते। असे जर स्पीड राहिली तर 2027 पर्यंत उमरखेडही क्रॉस करू शकते, म्हणजे तिथपर्यंत काम कंप्लीट होऊ शकते। तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो। तुम्ही आमचे व्हिडिओ हे जे निरंतर बघत असता त्याच्यासाठी धन्यवाद। आजची अपडेट इथपर्यंतच होती। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूया नवीन लोकेशनवर नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत पावसाचा आनंद घ्या। थँक्यू पूर्ण बघितल्याबद्दल।